झालं फायनली वी डिड. आता कधीच इथं जिंदगीमध्ये येणार नाही या साईडला. आता काय बघायचं पण नाही इकडे. चॅप्टर क्लोज चेन्नईचा. आज 3 वर्षानंतर इकडची इडली खातो. आता डोसा पण भेटला आणि तो शिरा. याच्या आतमध्ये इंजिन आहे शिप, त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स शिप म्हणजे शिपमध्ये काय काय असतं ते सर्व आहे याच्यामध्ये. आणि तो बघा हॉस्टेल. जय श्रीराम. तर आज मी चाललोय चेन्नईला. माझी ट्रेन आहे आता 9:30ची. तर सर्व तयारी वगैरे झाली करून. तर माझं इम्पॉर्टंट काम आहे म्हणजे मी चाललोय माझ्या अकॅडमीमध्ये. म्हणजे मी तिथं ट्रेनिंग कंप्लीट केली ना तिकडे. माझा मित्र पण एक मालवणचा तो पण येतोय. तर चाललो मी सोबत ट्रेनमध्ये. बघू उद्या पोचणार आहे. म्हणजे माझं काम इम्पॉर्टंट काम आहे. म्हणजे सर्टिफिकेट वगैरे आणायचे आहेत मला माझे ट्रेनिंग कंप्लीट केल्याचे. तर तुम्ही बघा पुढे कसं जातो काय जातो ते पूर्ण दाखवतो तुम्हाला. तर बघत राहा. सर्व पोरं तिकडे रेसल करतात आहे घाटानावरती. तर मला आज रेसल भेटली नाही. म्हणजे 24 तारखेला येईल मी रिटर्न. मी जाणार होतो 18 तारखेला पण मी नारळी पौर्णिमा असल्यामुळे मी कॅन्सल केलं. तर आता चाललोय 20 तारखेला तिकीट काढला मी. तर तुम्ही बघत राहा, दाखवतो तुम्हाला सर्व कसं काय ते. तर तिकडे बघूया घाटानावरती काय चाललंय. धन्यवाद. चाललं हां चल हॅपी जर्नी. थँक्यू. चाललं हां आज हो चाललो. भाई लोक आडा समीर काय जनावर गेलो आमच्या गावाच्या. तर बघा सगळे प्रॅक्टिस करतात इकडे. आईलू नाही आईलू आमच्या शिडीला राहा काय. हा हा बघू आता थोडं दिवसाने येतो. आता सर्व झाले. आता गाडी तर कोलबी शिजते म्हणजे कोलबी ठेवली तलाला. कोलबी नेतो पाठीमागे डब्यामध्ये. तर भरभरून दिले माझ्या बायकोने. असं काही नाही. बघा तुम्ही ब्लॉग. चाललो होता नाही तर ऑटोमध्ये बसलोय. तर सर्व पोरं इथं प्रॅक्टिस करतात. तर जाऊ दे चाललो एकटाच. माझी जिंदगीच ती आहे. तर चाललो होतं स्टेशनला कल्याणच्या आमच्या. आता पोचलो मी स्टेशनला. आता बघू ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते. ट्रेन आमची लेट आहे कारण बदलापूरला थोडा प्रॉब्लेम सुरू आहे. त्यामुळे आमची ट्रेन जरा उशिरा येणार आहे. बघू काय होते पुढे. AC. तर बघा पुढे आता वस्तू जागेवर सीटवर काय काय बघू. बसतो माझ्या सीटवरती. बघा उशी दिली आहे, कंबल पण दिलं आहे, सर्व काय काय दिलं आहे. म्हणजे फूड वगैरे सर्व इन्क्लूड आहे याच्यामध्ये. तर डायरेक्ट सकाळी भेटू. चला गुड नाईट. मी झोपतो. मी लई थकलो आहे कारण 9:30ची ट्रेन होती. तर रात्रीचे 1:30 वाजलेत. तर आता सुटली ट्रेन. बघा माझ्या मागे ट्रेन चालू आहे. चला बाय बाय. गुड मॉर्निंग. तर शुभ सकाळ. तर आता महाराष्ट्र बॉर्डर आहे म्हणजे कर्नाटकमध्ये मी. तर मित्रांनो माझा मित्र आलाय. तर 3 वर्षानंतर भेटलो चिंतामणी. तो आता चायनावरनं उतरला. 1 महिना झाला. 1 महिना आला ना उतरून. 1 महिना आला. आणि मी ओमानवरनं. आता चाललो आम्ही दोघं आता सर्टिफिकेटचं काम करायला चेन्नईला. फक्त 5 मिनिटाचं काम आहे. चायला त्यांना केलं असं तिथून डन तर झालं असणार. चिंट्या हो 2 मिनिटाचं काम होतं त्यासाठी आता
1.5 दिवसाचा प्रवास करून जावं लागतं. परत 1.5 दिवस यायला पण प्लस तुला अजून अर्धा दिवस जाईल. अर्धा दिवस गावी जायला. तर मित्रांनो या जेवायला सॅलड आहे, चिकन 65 आहे, ही चटणी, ही खुरासनी चटणी. एक स्टेशन बाकी आहे. कंटाळा आला का? 25 तासाचा प्रवास काय येणारच. आता 1 तासच राहिला. तर मित्रांनो बघत राहा, फक्त एक स्टेशन बाकी आहे. मी तर झोपलेलो. तर गाईस स्टेशन आला 25 तासाच्या प्रवासानंतर स्टेशन आला. जाम थकलो, जाऊन डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन पडतो आडो. आता बुक करू हॉटेल वगैरे तू जाऊ बघा. तर गाईस उतरलो ट्रेनवरून सध्या. आता चिंता जायचं कुठं? आता बघू, रिक्षा बघूया, हॉटेल बघूया. तर बघा तुम्हाला दाखवतो उद्या डायरेक्ट कॉलेज वगैरे सर्व कसं आहे, राहायचो आम्ही तिकडे आहे रे. बघूया आता उद्या काय होतं ते. हां दादा हॉटेलमध्ये बघू शकतो. मग बघू. पोचलो मी तिरुपतूर जंक्शनला. तर वरती बघा आपल्या इंडियाचा. तर बघा तुम्ही असा रूम आहे 2 बेडचा. फक्त नाईटच काढायची, म्हणजे सकाळी 8 वाजता आम्ही जाणार होतो त्यामुळे. तर जाऊन झोपतो एका झोपायला तर घरच्यांशी बोलतो जरा. चला बाय, भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. तर गाईज रेडी वगैरे झालो आहे आम्ही. तर आता चाललो आम्ही कॉलेजला आमच्या. तर दाखवतो तुम्हाला कॉलेज कसा होता आमचा. आता हॉटेलवरनं चेकआउट करतोय. बघू पुढे काय होतं ते बघा. तर तो रिसेप्शनवाला टीप माग होता. त्याच्या बापाने टीप ठेवले का, रात्री पण त्याला टीप दिली, आता पण टीप माग होता. आणि आलो निघून. काय 5 मिनिटावर 5 किलोमीटर आहे. इथून 5 किलोमीटरवर आमचा कॉलेज आहे. तर बघा असा हा एरिया आहे. तर आम्ही आता नाश्ता वगैरे करू, चहा बी पिऊ, मग डायरेक्ट जाऊ कॉलेजमध्ये. बघा कसा होता आमचा कॉलेज. मी दाखवतो. तिकडं हॉस्टेल होता म्हणजे. तर दाखवतो बघा आमचा कॉलेजमध्ये मागे हा गेट आहे, म्हणजे इथे इन्स्टिट्यूट आहे आणि तिकडं हॉस्टेल आहे. तर बघा तिकडं हॉस्टेल दिसतोय का. तर असं वाटतं आम्ही 3 वर्ष आधी इकडेच असायचो ना. मग असं वाटतं काहीच चेंज नाही झालं, जसं तर तसंच वाटतं सेम. काय रे चिंट्या? खूप बरं वाटतंय खूप दिवसांनी. आणि तर क्लायमेट पण छान आहे, थंडगार. म्हणजे आम्ही जसं जायचो ना इकडून सकाळ संध्याकाळ, तर तसंच फिलिंग आहे. असं वाटतं की घरी गेलोच नाही, इकडेच आहे. हा हो ढगबग नसले. बघा मित्रांनो स्टुडंट आहे तिथं. बघा मित्रांनो स्टुडंट भेटले. कासो पाहिजे. तर त्या स्टुडंटला भेटलं, म्हणजे नवीन बॅच आहे ती. तर बघा माझ्या मागे याच्या आतमध्ये इंजिन आहे शिप. त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स शिप, म्हणजे शिपमध्ये काय काय असतं ते सर्व आहे याच्यामध्ये. आणि तो बघा हॉस्टेल मस्त वाटतंय. खूप दिवसांनी, खूप वर्षांनी आलो. 2-3 वर्षांनी आलोय. बरं वाटतंय. आमचं हॉस्टेल आणि इकडे राहायचं. फार तसं काय बदललं पण नाही, सेमच दिसतंय सगळं. ते झाड आहे बघा, झाड आम्ही लावलेले. आम्ही झाडे लावलेली. बघा असा हॉस्टेल आहे आमचा. इथं परेड घ्यायचं ना, काय रे मस्टर व्हायचं इथं. तर गाईज बघा असा हॉस्टेल आहे आमचं. इथं मस्टर व्हायचं आमची, म्हणजे लाईन लागायचे सर्वजण डेली मॉर्निंग इव्हनिंग. तर आम्ही त्या वॉर्डनला भेटलो, म्हणजे आमच्या वेळी जो सेकंड बॅचला होता ना तो वॉर्डन आहे इकडं. त्याने ओळखला आम्हाला. तर बघू आता चाललो इन्स्टिट्यूटमध्ये. तर बघा तुम्ही. तर चिंट्या हो आता बघू. फक्त काम झालं पाहिजे, कारण तो चेअरमॅन जाम हराम वगैरे. हां चेअरमॅन बघू आता. चेअरमॅन भेटणारच नाही ना आपल्याला. आपल्याला तो हे करून देणार, कॅप्टन भेटेल. कॅप्टन करून देणार आहे.
You should follow them. समझ गए बेटे? ये सीनियर अपने गुड मॉर्निंग बोलो। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। आप लोग बिहार विभाग को कमर समझा। अभी तो अभी बच्चा है, अभी स्टूडेंट में बिकम चीफ इंजीनियर एंड कैप्टन भी बन गया। दे अबाउट अभी कम देख लो, उन लोग का फॉलो करो। यू वांट टेक एनी एडवाइस, प्लीज टेक द एडवाइस फ्रॉम देम, लेट्स डू इट। क्लियर? त्यांची ती परेड घेतली, त्यांनी आम्हाला सल्यूट वगैरे केला. आता नाश्ता करू, बघू काय नाश्त्याला. इथं कॅन्टीन आहे आमची, हे बघा तर कॅन्टीन आहे. तर कॅन्टीन मध्ये आलोय. बघा काहीच इडली परत एकदा. अम्मा बघा मित्रांनो, परत आम्ही डेली इडली खायचो. आज 3 वर्षानंतर इकडची इडली खातो. आता डोसा पण भेटला आणि तो शिरा. झाला नाश्ता वगैरे. आता आम्ही आलो मरीन कॅम्पसमध्ये. कुठून जाईल तू? शिर्डीचा. शिर्डी. महाराष्ट्रीयन भेटलाय, 2च जण आहेत ते महाराष्ट्राचे. आमच्या टायमाला आम्ही 15 जण होतो. आला नाही अजून, बोलत नाही. तर गाईज बघा आमचा मरीन कॅम्प. त्याला आहे काळजी वेगळी आहे. आमचा पण कॅप्टन चांगला होता, स्ट्रिक्ट होता भरपूर. चिंट्या कसं वाटतंय? मस्त वाटतंय, खूप दिवसांनी कॅम्पसमध्ये आलो. हां, आम्ही झाडू लावलेली. तर बघा आमचा मरीन कॅम्पस. आम्ही इकडे शिकायचो. आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला. प्राऊड टू बी अ मरीनर. तर तो प्रिन्सिपल बोलला आम्हाला की थोडा वेट करा. आता मग दाखवतो, रूम दाखवतो. बघा ही जिम आमची. आता मी चालू आहे त्या दुकानाकडे. अम्मा अम्मा सुदीप अभी 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 आहे. हा साठी सुदीप सुदीप बघा मित्र, आम्ही तिकडे बसायचो. तिकडे आता आहे नवीन दुकान ओपन केलेलं आहे. आम्ही इथं बसायचो, चहा प्यायला संध्याकाळी. चिंट्या कसं वाटतं? चिंट्या मस्त वाटतंय, खूप दिवसांनी आलो. अम्माने नवीन दुकान चालू केलं. खूप काय बदल. हे ते नवीन स्टुडंट आहेत दोघं. हा कॉलेज जाके आगे हा. 10 बजे बुलाया उन्होंने. तर आम्ही तो चहा वगैरे पिला. आता जाऊ आम्ही कॅम्पसमध्ये. तो काम आहे तो करून घेऊ. तर बघू चला पुढे. आता चालू आहे मार्केटमध्ये. म्हणजे मला प्रिंट काढायची आहे. तर तिथं या बाईक नवीन बाईक बघा तुम्ही. तर नेचर तर एकदम खतरनाकच आहे. तर बघा इथं नॅचरल पुढे एकदम ओपन धुकमत होते. क्लायमेट इकडून एक नंबर आहे. मला भारी होतं. तर झाले प्रिंट वगैरे काढून. आता थोडा घाई आहे आमची. म्हणजे एकची ट्रेन आहे आमची लवकर बँगलोरची. जातो लवकर लवकर. तर मित्रांनो झालं फायनली वी डीड. आता कधीच इथं जिंदगीमध्ये येणार नाही या साईडला. आता जातानाच बोललेलो की कधी परत यायला भेटणार नाही, पण नशीब लय खराब आहे आमचा. काय रे चिंट्या? हो ना, एकची ट्रेन आहे आणि ते आता फक्त काही करू 5-6 वाजेपर्यंत बँगलोरला पोहोचायचं आहे. हा, बँगलोरला पोहोचलो तरच मी उद्यापर्यंत घरी येऊ शकतो, दोघं पण. तर चला फायनली खुश आहे. आता परत जिंदगी कधी इकडे बघणार नाही. काय रे, आता बघायचं पण नाही इकडे. चॅप्टर क्लोज चेन्नईचा. चला भेटू पुढे. तर चाललो आम्ही जाईल जोलारपेठ जंक्शनला. आवाज झाला एकदाचं काम. चला बघू पुढे काय होतंय ते. घरी चाललो. चला 5 मिनिटाचं काम होता. 5 मिनिटाच्या कामासाठी 2 दिवसाचा प्रवास.
तर मित्रांनो तिकीट वगैरे काढलं आम्ही फायनली. आता 1 नंबर प्लॅटफॉर्मवर येणार आहे. कुठे रे सांग चलो. खूप मोठा जंक्शन आहे जोलारपेठ. लास्ट टाइम पण 3दा आलो इकडे, 3 वेळा आलो इकडे ना. तू पण 2 वेळा आलो मी 3 वेळा आलो. तर इथून आम्ही दोघं बँगलोरला जाऊ. मग तिकडून गोव्याची बस ना रे. गोव्याची बस म्हणजे गोवा गव्हर्नमेंटची जी बस आहे त्यांनी बुक केली. मी मुंबईसाठी बस करेल रेल्वे बसवरनं. तर बघू झालं सगळं टायमावर. नशिबाने साथ दिली. कारण लास्ट टाइम आमचे मित्र आलेले तेव्हा 2 दिवसांनी इकडे थांबवलेलं. नशीब. मारतो का चहा वगैरे काही. जे साऊथ साईडचे स्टेशन बघितलेत खूप स्वच्छ असतात. म्हणजे आपल्या इकडे हे थुकतात, तंबाखू थुकतात, ते गोवा गुटखा थुकलेला असतं. पटऱ्यांवरती थोडासा पण कचरा नाही. तुम्ही आमच्या कल्याण स्टेशनवरती आला तर बघणार पटऱ्या पूर्ण काळ्याच्या लाल झाल्या असतील. लोक एवढी थुकतात म्हणजे ते गुटखा वगैरे. इकडे बघा काहीच म्हणजे असं आहे नॉर्मल. म्हणजे एक दुसरे असं प्लॅस्टिक आहे बस. बाकी काहीच कचरा नाही. स्वच्छ स्टेशन आहे खूप. काय रे इंडिया खूप चांगलं. साऊथचे स्टेशन कसं होतं. डेटपूल येणार आहे. हां डेटपूल ठीक आहे. काय आता डायरेक्ट बँगलोरला जाऊ. मग तिकडे जेवण वगैरे करू. आम्ही त्या जागेवरती ना 3 वर्षांनी झोपलेलो रात्री. म्हणजे 6 तासानंतर आमची ट्रेन होती. तर तिकडेच आम्ही झोपलेलो. 5 तास तर तिकडे आम्ही झोपलेलो ना सर्व. आम्ही 10-12 जण होते म्हणजे मुंबईला येणारे. तर आठवली ती जागा. आता बसलो. आता गाडीत बसतोय आम्ही. आता जनरल तिकीट काढले. म्हणजे 2-3 तासाचा प्रवास आहे. तर बघा तुम्ही. तर गाईज बँगलोर स्टेशनला पोचलो. जाऊ बस केली ते बसने जाऊन डायरेक्ट घरी. भारी येणार आहे. बघा मित्रांनो स्टेशन बँगलोरचा सेम एअरपोर्ट ना रे. एअरपोर्ट सारखंच वाटतं एअरपोर्टवर आल्यावर. हां तर गाईस रेल्वे स्टेशन बघा असं आहे. सेम एअरपोर्ट वाटते तो पण रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो तुम्ही ना गव्हर्नमेंट बस प्रिफेअर करा. कधी पण बँगलोर वगैरे कुठे पण गेले ना इंडियामध्ये तर तुम्ही गव्हर्नमेंट बस प्रिफेअर करा. नाहीतर तुम्हाला इथे लोकलवाले आहेत तर ते फसवतील म्हणजे. तर चला बघू आता. पण आला कुठे पण गेला भारताच्या कोण्या कोपऱ्यात पण गव्हर्नमेंट बस करा. काय रे. कारण तुम्हाला लोकलवाले ना म्हणजे लुटवतील जाम. रिक्षावाले टॅक्सीवाले. तर तुम्ही गव्हर्नमेंट बस प्रिफेअर करा. म्हणजे 100 रुपयाच्या आत तुमचं काम होऊन जाईल. तर आम्हाला जायचं दुसऱ्या जागेवर मॅजेस्टिक बस स्टँड तिकडे. मग तिकडे मुंबईसाठी हा गोवासाठी ऑलरेडी यांनी बुक केली आहे. माझी बुक करायची बाकी आहे. तर गाईड बसलो मी बसमध्ये. काढला मी तिकीट मुंबई. बघा आता लक्झरी येणार आहे. भारत बेस ना बघा. तिथं भूक लागली आम्हाला. माझं डोकं दुखायला लागलं. खावे जरा. तर माझी 6:30 वाजता बस आहे आणि त्याची 6:45 ना. म्हणजे 15 मिनिटाचा डिफरन्स आहे. थोडी 7:45 आहे. तर मी आता माझी इकडेच बस येणार बाजूला. तर खाऊन नाही जमलं तर पॅक करून घेऊन जाईल. बघा थोडं काय होतं. आम्ही सकाळपासून जेवलो नाही. फक्त 1 डोसा खाल्लेला तेवढाच ना रे. तो नाश्ता केला कॅन्टीनमध्ये आमचा. आणि तो स्टेशनला 1 डोसा खाल्ला. पण काय एक नशीब चांगली आमची. नाही तर आम्ही उद्याची ट्रेन बुक केली ती. इंडिया उद्याची ट्रेन बुक केली. नशीब आमचं चांगलं की सगळं टायमावर होत गेलं. अरे तर नाश्ता वगैरे झाला. आता चिंतामणी चालला. चल बाय बाय. चल भेटू बरं. बाय भेटू. तर 3 वर्षानंतर भेटेल मला तो. तर जाणी जा रे. त्याची गाडी ॲक्च्युली तिकडे येणार आहे. म्हणजे गोवा गव्हर्नमेंटची बस केली त्यांनी. तर मी गेले इकडे. बघू आता. गाईस बस आली बघा.
बस आली बस. तर गाईज बस बघा कशी एक नंबर एकदम. आता सीट बघतोय आणि बसतो इकडे. भारी एकदम बस भारत बेंचची. शुभ सकाळ. तर आता पोचलो मी कोल्हापूरला. आता चहा वगैरे पितो इथं. तर बघा माझा मागचा व्ह्यू. सकाळचे 8 वाजलेत म्हणजे मी 12 वाजेपर्यंत मी घरी पोचेल. तर बघा माझा आवाज पण बसला एकदम. डोंगर बघा डोंगर. तर गाईज आता चहा पितो जरा. बघू चहा पितो जरा फ्रेश वाटेल. तर आता डायरेक्ट कल्याणला भेटू. चला बाय बाय. झोपतो आता मी. एडिटिंग वगैरे करतो. बाय बाय. तर गाडी उतरलो मी कलंबोलीला. तर आता चाललो कल्याणला. तर तिथून बघू बस भेटली तर बरं आहे. आता इथं कलंबोलीला उभं राहतो मग बस येईल. मग बघू कल्याण गाडी पकडते डायरेक्ट. पोचलो कल्याणला. तर ब्लॉग करतो इथंच एंड. तर आता बैलवासरामध्ये तर गावाच आहे. मग त्याला ब्लॉग करतो एंड. बाय बाय.